आपली मराठी भाषा कशी आहे का एका भाषेचे 10 अर्थ निघतात. म्हणजे मराठी भाषा चांगली आपली जे मराठी भाषा. आम्ही तुम्हाला अजून शुभेच्छा देतो पुढच्या व्यवसायात. बस. आणि प्रत्येकाच्या घरात जे भांडण राहते, कोणी नवरा दारू पिते, बायकोला मारते, मुलींची कमतरता आहे किंवा आणखी काय जे घरात घडते त्या सगळ्या गोष्टी मी त्या कॉमेडीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचत असतो की बाबा कसं घडते कसं प्लॅटफॉर्म आहे पोहोचत असतो. म्हणजे कमीत कमी खर्चात लोकांच्या मनोरंजन होती. तर नमस्कार. तर आज आपल्याला आपले जे माझ्या गावाजवळच राहते योगेश चांदूरकर म्हणून आपल्याला भेटायला आले आहे. त्यांचे मित्र सोबत आहे ज्ञानेश्वर भोरे. तर ते हे गायक आहे चांगले प्रसिद्ध आणि यांचे पण कार्यक्रम म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये होत असते. तुकडोजी महाराजचे गायन किंवा भजनाचे कार्यक्रम घेत असते चांदूरकर सर. आणि ते आज आपल्याला माझ्या म्हणजे घरी भेटायलासाठी आलेले आहे. आणि त्यांनी सांगितलं का तुमचे व्हिडिओ पाहत असतो. आता माझ्या म्हणजे गावाजवळच आहे, याचं दूर नाही, पण ते त्यांनी मला म्हणजे लेट ओळखलं. म्हणजे त्यांना माहीतच नाही व्हिडिओ बनवतो म्हणून. तर 4-5 दिवसाआधी त्यांनी व्हिडिओ पाहिले माझे आणि ते मग प्रत्यक्ष आपल्या घरी भेटासाठी आले. तुमचे व्हिडिओ छान असते किंवा तुमची कॉमेडी छान असते. तर आपण त्यांना विचारलं होतं आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटते. तर तुम्ही सांगा थोडस. बोला कॅमेरा. नमस्कार अभिजित. नमस्कार. ही जी तुम्हाला कला ही एक साधी कला नाही आहे. कारण की मराठी चित्रपटामध्ये जे हिरो लोक होऊन गेले हे असेच छोट्या छोट्या व्हिडिओमधून छोटे छोटे प्रोग्राम करून ते एवढ्या दूर गेले. म्हणून म्हणतो की ही कला तुमच्यामध्ये जी आहे हे 14 विद्या 64 कलामध्ये त्यापैकी एक आहे. आणि ही साधी गोष्ट नाही आहे. कॅमेरासमोर येऊन बोलणं, फेस टू फेस बोलणं, त्याला स्टेज डेअरिंग आवश्यक असते. म्हणून म्हणतो हे कला. आणि ते म्हणजे तुम्ही तुमचा व्यवसाय आहे, तिकडे दुकान आहे तुमचं कुशनचं, ते सांभाळून. कारण की व्हिडिओ बनवायचं म्हणजे कॉमेडी व्हिडिओ त्याच्यात एक जर कॉमेडी व्हिडिओ बनवायचं असलं तर माणसाची मानसिकता वेगळी पाहिजे असते, फ्रेश पाहिजे. तुम्ही तिकडलं काम एवढं सगळं काम करून एवढा चांगला खूप मस्त असा कॉमेडी व्हिडिओ बनवता, हे तुमची खूप मोठी कला आहे तुमच्यामध्ये. म्हणून मग माझ्या गावाजवळच आहे तुम्ही हे मला नंतर कळलं. म्हटलं हे तर आपल्या गावाच्या शेजारीच आहे. आणि पुन्हा कसं म्हणजे आम्ही व्हिडिओ ते ठीक आहे, पण तुमचा सपोर्ट भेटल्याशिवाय आम्ही समोर जाऊ शकत नाही. आम्ही तुमचे प्रत्येक व्हिडिओ पाहत असतो. कारण सगळे तुम्ही लोकांनी सपोर्ट करता, तुम्ही आम्ही म्हणून आम्ही तुमच्यामुळेच आम्ही समोर आहे. तुमच्या सपोर्टमुळेच आम्ही समोर आहे. आणि त्याच्यामध्ये कसं आम्ही व्हिडिओ बनवतो तुम्ही म्हणून पाहता आणि तुमच्यामुळेच आम्ही समोर आहे. तुम्ही जर व्हिडिओ पाहिले तर आम्ही समोर जाईल का. तुमचा आम्हाला भरपूर सपोर्ट आहे ना. म्हणजे तुम्हाला शेअर करता संपूर्ण लोकांचा सपोर्ट आहे. महत्व आहे. आणि सबस्क्राईब भरपूर झाले तुमचे, लाईक वगैरे झाले. आणि पुन्हा कसं व्हिडिओ बनवताना मी म्हणजे आम्ही कमेंटचा विचार करत नाही की बाबा लोकांना म्हणजे मनोरंजन किती झालं पाहिजे. लोकांचे चेहरा आपल्यामुळे जर एखाद्या चेहरा हास्य येत असेल तर त्यात म्हणजे वाव काय असं म्हणजे हसायलाच पाहिजे ना. सगळ्याचे माइंड काही सारखेच नाही राहत, आपल्यासारखे सगळेजण नाही राहत. समजा आपण एखादी कॉमेडी मधून व्हिडिओ बनवला तर लोकांना काय वाटतं का जाती धर्मावरून बोलत आहे बाहेर, पण आम्ही कॉमेडीच्या याच्यातून बोलतो. जशी सगळ्याच्या घरात प्रत्येका घरात असं चालू राहते तसं मग आपणही बनवायचं बा राहतेच ना. तर राहत नाही बाबूयाचा हे बनवला नाही काय कोणी कोणी ऐकते ना बायकाच्या मतानं म्हणून तसा बनवला. कोणाकोणाला वाईट वाटते ते सोशल मीडिया कॉमेंट करणारे काही बोलू शकते, त्याचा विचार नाही करायला आपण. माइंड सगळ्याचे आपल्यासारखेच नसते राहत सगळ्याचे. कारण आजच्या युगात कसं टेन्शन प्रत्येकालाच आहे. कुणाला बायकोचं टेन्शन आहे, नोकरीचं, कुणाला वावराचं टेन्शन आहे, कुणाला पैशाचं टेन्शन आहे. टेन्शन मधून बायका नाही भेटत, पोरी नाही भेटत. कसं करायचं. प्रत्येकाचे व्हिडिओ बनवले टाकले आम्ही. चांगलं आहे ते. तुम्ही सर्व विषय घेऊन राहिले आणि ते एक मनोरंजनाच्या माध्यमातून मस्त लोकांना हसून. एखादा माणूस टेन्शन मध्ये असतो तो सहज जरी मोबाईल रील पाहत असतात त्याचं डोकं थोडं फ्रेश होऊन जातात. स्वतः जरी हसला तो एक पतीले अधूर राहिलं नाही. खूप छान चांगला उपक्रम आहे तुमचा. आणि आपली असं वाटतं आष्टी आणि सौर वेगळं नाही आहे. आम्हाला वाटतं आमच्याच गावातला माणूस भाव आम्हाला भूषण नाही का आमच्याच गावा शेजारी आष्टी म्हणजे आमचं घर आहे. एक कलाकार आपल्याची जी आपल्याला असं वाटते का नाही आपल्या गावातला किंवा आपल्या शेजारचा माणूस समोर गेला पाहिजे. कोणाला तसं वाटते ना.
आपली मराठी भाषा कशी आहे का एका भाषेचे 10 अर्थ निघतात. अर्थ म्हणजे मराठी भाषा चांगली आहे आपली जे मराठी मोठे व्हा, भाषा आहे. आम्ही तुम्हाला अजून शुभेच्छा देतो पुढच्या व्यवसायात. असा आशीर्वाद देतात, बस एवढं. बस आणि प्रत्येकाच्या घरात जे भांडण राहते, कोणी नवरा दारू पिते, बायकोला मारते, मुलींची कमतरता आहे किंवा आणखी काय जे बरोबर आहे. जे घरात घडते त्या सगळ्या गोष्टी मी त्या कॉमेडीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचत असतो की बाबा कसं घडते कसं चांगला होते प्लॅटफॉर्म आहे. पोहोचत असतो. म्हणजे कमीत कमी खर्चात लोकांच्या मनोरंजन होती न आपल्या कलाकाराचं समाधान होते. मोबाईल आता घेतले आम्ही, आमच्यापाशी एवढे मोबाईल नव्हते, 5-6 हजाराचे मोबाईल होते. हे आता यावर्षी नाही, ते घेतले. मार्ग सापडते मग बरोबर. हा. आपल्याला हे जसं झालं, जसं ते म्हणजे करायचं. आपल्याला कळत जाते का नाही बा असं करायचं तसं करायचं, लोकांनी काय आवडते तसं टाकत जायचं. असं म्हणजे याच्यातून कसं पैसे मिळते तर थोडस आपल्याला तुम्ही सगळं मला होते. सांगितलं नाही की एकतरी कला असू दे ती ह्या पिक्चर पुष्पा पिक्चर पुष्पा, हो, ती किती गाणं हिट झालं ते बाप्पा त्याच्यावरच त्याचं चांगलं झालं. त्याच्यावरूनच तो हा. चला तुम्ही आता म्हणजे मी कलाकार आहे तुम्ही दोन्ही व्यक्ती कलाकार आहे तर कलाकाराची कलाकारांना भेट घेते त्याच्याबद्दल तुम्ही म्हणजे आले तिथं तुमच्या म्हणजे मनापासून भरपूर धन्यवाद. नाही आम्हाला खूप समाधान झालं तुमची भेट झाली तेव्हा. नाही कोणी कोणी काय म्हणते नुसता पैसा पैसाच करत राहते. पैसा जोडण्यापेक्षा असे माणसं जोडा ना आपुलकीचे. बरोबर. पैसा टिकत नाही. पैसा सर्वस्व नाही. माणूस पैसा माणूस सर्वस्व नाही आहे. कामी येते. माणसाचा माणूस पण सर्वस्व आहे. असं आहे ना, या जगात. माणसाचं देव पाहा लागते. अशी आणि तुम्ही गोष्ट. मनोरंजनाचं काम म्हणजे असं करता का चैतन्य निर्माण होते त्याच्यापासून म्हणजे कोणातरी आनंदच होतो. म्हणजे कोणातरी माइंड फ्रेश झाला पाहिजे आपल्या मार्फत असं आहे ना. नाही तर बाकीचं माणूस टेन्शन मध्ये जाते टेन्शन मध्येच मरते बाकी त्याचं काही त्याच्यातून आनंद निर्माण होऊन राहिला तर ते चांगलीच गोष्ट आहे.